आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। ऐतिहासिक भिलवडी घाटावर नवरात्रीच्या स्वागताला सुरू आहे रंगोत्सव। मराठा सरदार परशुराम भाऊ पटवर्धन यांनी 1779 मध्ये भिलवडी तालुका पलूस येथे कृष्णा नदीकाठी बांधलेला घाट वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना व ऐतिहासिक वारसा म्हणून प्रसिद्ध आहे। अवघ्या काही तासावर आलेल्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोधडे आणि अंथरुण धुण्याची घरोघरी लगबग सुरू आहे। पलूस तालुक्यातील या ऐतिहासिक भिलवडी घाटावर गोधडे धुण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे। यावेळी घाटावर वाळत टाकलेल्या गोधड्यांचे चित्र अत्यंत अफलातून दिसत आहे। रंगबेरंगी रंगाच्या गोधड्या, चादरा, ब्लँकेट आणि घाटावर मन मोहून टाकणारा नजारा पाहायला मिळत आहे। पलूस तालुक्यातील कृष्णा नदीच्या काठावरील बुर्ली, आमनापूर, नागठाणे, धनगाव घाटावर असे चित्र पाहायला मिळत आहे। विविध सणांच्या निमित्ताने वर्षातून 2 ते 3 वेळा ग्रामस्थ घरातील अंथरुणे गोधड्या धुण्याचा कार्यक्रम राबवत असतात। नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दिवसभर गोधड्या धुण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे। विविध सणांच्या निमित्ताने वर्षातून 2-3 वेळा ग्रामस्थ घरातील अंथरुण धुण्याचा कार्यक्रम राबवत असतात। नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दिवसभर धुण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे। या सणाच्या निमित्ताने घरातील अडगळीत पडलेल्या अनेक वस्तूही सापडतात व घराच्या अडगळीत असलेली अनेक दिवसापासून साचलेली कचरा बाहेर निघतो, त्यामुळे संभाव्य रोगराई नष्ट होण्यास मदत होते। भिलवडीतील आणि भिलवडीच्या आजूबाजूच्या 12 वाड्यातील सर्व महिलांना या घाटाचा भरपूर प्रमाणात उपयोग होतो। वर्षातून 2-3 वेळा दसऱ्याला, उन्हाळ्यात वगैरे भरपूर महिला येऊन इथं मोठी कपडे वगैरे धुवून घेतात। भिलवडी आणि भिलवडी परिसरातील सर्व 12 वाड्यातील लोक आज या घाटावरती धुण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी येतात। आपल्या 12 गावातील लोकांना जे गैरसोय असते, गावामध्ये पाणी न येणं किंवा पाण्याची सोय नसणं आणि या घाटावरती घाट बांधल्यामुळं आणि घाटावरती पिचिंग केल्यामुळे लोकांना चांगली सोय झालेली आहे आणि लोकांची गैरसोय आहे ती गैरसोय मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे। आणि अशा पद्धतीच्या जर अनेक सोयी केल्या तर या भिलवडी आणि पंचक्रोशीतील लोकांना ते चांगल्या पद्धतीनं उपयोग होईल आणि अशाच पद्धतीनं जर लोकांची सेवा केली तर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची चांगल्या पद्धतीनं सोय होईल आणि घाटावरती ज्या लोक दिसतात त्या लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये इथं धुण्यासाठी आणि पाण्याची सोय आहे, त्यामुळं चांगली सोय त्यांची होते।